मी डॉक्टर संदेश माधवराव वाघ, प्राध्यापक इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि माजी सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूलमंत्रामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे संघर्ष करा। प्रश्न असा आहे की फक्त व्यक्तिगत संघर्ष करायचा आहे की सामूहिक संघर्ष करायचा आहे? आणि हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संघटित व्हा आणि संघर्ष करा। संघर्ष कसा आहे तर संघटितपणे करणं गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक गतिमानता आणणारी चळवळ आहे, सामाजिक अभिसरण करणारी चळवळ आहे। आणि आज आपण पाहतो की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संघर्ष आपण करत आहोत काय? आज आपण एकत्रितरित्या होऊन संघर्ष करत आहोत काय? तथागत गौतम बुद्धाने संघाची संकल्पना दिली आणि त्याच संघाच्या संकल्पनेला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी त्याच्या धम्ममध्ये मांडलेलं होतं। आज आपल्याला संघर्ष करायचा या देशातल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, आणि हा संघर्ष करताना आपण एकटे दुकटे पडणार नाही याची आपण जाणीव घेतली पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संघर्ष करा, तोही संघटितपणे संघर्ष करा। अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या देशातल्या आरक्षणाच्या धोरणाला। आज पाहायला गेलं तर धोक्याची घंटा निर्माण झालेली आहे। आज आपण पाहतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आरक्षणाचा अभाव आहे। या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या उच्चपदस्थ शिक्षणाच्या संदर्भामध्ये बाहेर विद्यार्थी जातात त्या संदर्भामध्ये देखील तिथे आरक्षण नाहीये। वेगवेगळ्या समित्यांमध्ये आरक्षण नाहीये। राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानामध्ये आरक्षण नाहीये। तिथल्या सदस्यांमध्ये आरक्षण नाही। बाबासाहेबांनी सांगितलं की आम्हाला प्रतिनिधित्व द्या। बाबासाहेबांनी आरक्षण देताना सांगितलं की आरक्षण केवळ आणि केवळ आम्हाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्हाला पाहिजे, आम्हाला समान संधी प्राप्त करून देण्यासाठी आहे, दर्जाची समानता प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांना आरक्षण पाहिजे होतं। आणि हे आरक्षण आज संपुष्टात येत आहे। असंही पाहतो की सरळ सेवा भरती व्हायची आणि त्या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जी काही विशेष आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोहीम राबवली जायची, त्या मोहिमेच्या माध्यमातून बिंदू नामावलीच्या माध्यमातून या देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त जाती, जनजातीच्या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी प्राधिकरणांमध्ये नोकऱ्या मिळायच्या। पण गेले अनेक वर्ष आपण पाहतो की आरक्षण मिळणं हे दुरापस्त झालेलं आहे। कारण कोणत्याही पद्धतीचं आरक्षण मिळण्याकरता त्या नोकऱ्यांना लोकांपर्यंत आणण्यासाठी त्याची जाहिरात यावी लागते। त्या नोकऱ्यांच्या जाहिरातीच येत नाहीयेत, म्हणजे आरक्षण भरती बंद झाली आणि मग आपला संघर्ष कुठे आहे? आपला संघर्ष, आपली जी नोकरी मिळाली ती नोकरी मिळवून ठेवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी संघर्ष असायला पाहिजे? नाही। पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोकळा श्वास घेता यावा, पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्याचा आर्थिक अधिकार मिळावा, त्याला दर्जाची समानता मिळावी, त्याला आर्थिक समानता मिळावी, या दृष्टिकोनातून आपला संघर्ष असला पाहिजे। आणि आरक्षणाचं धोरण या देशामध्ये रुजू होण्याकरता, आरक्षणाचं धोरण या देशामध्ये चालू राहण्याकरता आपल्याला संघर्ष करावा लागेल। तो रस्त्यावरचा संघर्ष असेल, तो न्यायालयातला संघर्ष असेल, आपल्याला तो संघर्ष करावा लागणार। तो संघर्ष जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण या देशामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ पुढे नेऊ शकत नाही। संघर्ष करताना आपल्याला मरणासन्न यातना जरी भोगाव्या लागल्या, आपल्याला प्रसंगी काही यातना जरी भोगाव्या लागल्या तरी आपल्याला हरकत नाही। पण बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं, मी ही चळवळ जिथे नेलेली आहे तिथून पुढे तुम्हाला न्यायची आहे। मी ह्या चळवळीचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, तो चळवळीचा रथ तुम्हाला पुढे न्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे। हजारो कोटी रुपये शेड्यूल कास्ट सब प्लॅनच्या माध्यमातून दिले जातात, हजारो कोटी रुपये ट्रायबल सब प्लॅनच्या माध्यमातून दिले जातात, राज्य सरकारनेही दिले जातात आणि केंद्र सरकारने दिले जातात। आणि त्याच्यामधल्या अनेक योजना ज्या आहेत त्या नॉन टार्गेटेड स्कीम्स आहेत, त्या टार्गेटेड स्कीम्स नाहीयेत, त्या दिशाहीन असलेल्या योजना आहेत। म्हणजे हत्तींचं संरक्षण करणं, प्राण्यांचं संरक्षण करणं, ह्या काही योजना ज्या आहेत त्या अनुसूचित जाती जमातीच्या योजना नाही आहेत, त्या अनुसूचित जाती जमातीचं कल्याण करणाऱ्या योजना नाही आहेत। आपल्याला आज संघर्ष करावा लागेल की या शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून, या ट्रायबल सब प्लॅनच्या माध्यमातून, SCPच्या माध्यमातून, TSPच्या माध्यमातून ज्या काही योजना कार्यान्वित करायच्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून या देशातल्या अनुसूचित जाती जमाती यांचं कल्याण होईल। आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रखर लढा द्यायचा। मग प्रसंगी आपल्याला जनहित याचिका जरी टाकावी लागली तरी काही हरकत नाही। आणि त्यासाठी आपल्याला अविरतपणे संघर्ष करावा लागेल, न्याय मार्गाने जावं लागेल, कोर्टाच्या माध्यमातून जावं लागेल, रस्त्याच्या लढाईतून जावं लागेल आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवावं लागेल। या देशामध्ये समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुतेचा श्वास घेण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं, संघटितपणे संघर्ष करा, संघटितपणे संघर्ष करा, संघटितपणे संघर्ष करा।